पार्ट फर्स्ट चॅप्टर नंबर 8 मेटॅलर्जी. मित्रांनो, धातू विज्ञान या प्रकरणामध्ये आता आपण थोडंसं पुढे जाणार आहोत आणि आता यामध्ये आपल्याला धातूंचे वेगवेगळे जे गुणधर्म आहेत, रासायनिक गुणधर्म आहेत, त्या गुणधर्मांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. दॅट मीन्स केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स आर टू बी स्टडीड इन दिस पार्ट. अँड नाव फर्स्ट ऑफ ऑल द most important property of the metals is metals lose electrons. As a result, after donating the electron, the atom gains single or many positive charges, and due to that these metals are considered as electropositive in nature. That means metals are electropositive. म्हणजे धातू त्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये 1 किंवा 2 किंवा 3 इलेक्ट्रॉन असतात आणि त्या 1 किंवा 2 किंवा 3 इलेक्ट्रॉन पैकी जेवढे काही असतील बाह्यतम कक्षेमध्ये ते डोनेट करतात, ते गमावतात आणि त्यांनी तसे ते इलेक्ट्रॉन गमावले, ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन गमावले की त्या अणुवर एकूणच धनप्रभारित कण आणि ऋणप्रभारित कण म्हणजे धनप्रभारित प्रोटॉन की जे केंद्रकामध्ये असतील आणि ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन की जे बाह्यतम इलेक्ट्रॉन कक्षांच्या मध्ये असतील, त्यापैकी बाह्यतम कक्षेमध्ये असणारे जे असतील ते निघून गेले तर त्या ठिकाणी धनप्रभारित प्रोटॉन आणि ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन यांच्या संख्येमध्ये फरक पडतो. इलेक्ट्रॉनची संख्या कमी होते आणि त्यामुळं एकूण त्या अणुवर धनप्रभार शिल्लक राहतो. म्हणजेच त्या ठिकाणी धनप्रभारित आयनांची निर्मिती होते. दॅट मीन्स पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन्स आर फॉर्म्ड अँड दीज पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन्स आर ऑल्सो कॉल्ड एज कॅशन्स. Such cations are formed and therefore these are called as electropositive elements. Okay, now one by one we will go towards the next properties, that are the reactions of metals. How metals react with different chemical elements or with different chemical substances, that we will study in this part. Now, reaction of metals with oxygen. How metals react with oxygen? मित्रांनो, आपण आपल्या आजूबाजूला पाहतो की अनेक धातूच्या वेगवेगळ्या वस्तू आपण आजूबाजूला वापरत असतो. या धातूच्या वस्तूंना त्याच्यामध्ये काही पाणी ठेवून, त्याच्यामध्ये काही अन्नपदार्थ ठेवून आपण त्यांना उष्णता देत असतो, म्हणजे बर्नरवर ठेवत असतो. अशा वेळेला सुद्धा प्रत्यक्ष धातू जळताना आपल्याला दिसतो का? नाही दिसत. ठीक आहे, प्रत्यक्ष धातू जळताना दिसत नाहीये, पण तरी सुद्धा त्या उष्णतेमुळे हवेतल्या ऑक्सिजन बरोबर काहीतरी संबंध येतो, काहीतरी त्यांची अभिक्रिया होते आणि ते भांड काळवंडतं किंवा नंतर जाऊन ते पुढे खराब होतं वगैरे, हे आपण पाहतो. ठीक आहे, अर्थात या ठिकाणी वापरली गेलेली जी धातूची भांडी असतात, ही भांडी अर्थातच वेगवेगळ्या संमिश्रांच्या पासून बनवलेली असतात आणि त्यामुळं कदाचित त्यांच्यावर इतका परिणाम होत नाही. परंतु जर शुद्ध धातूचं एखादं जर भांड असेल तर त्याच्यावर मात्र ऑक्सिजनचा परिणाम आपल्याला दिसतो. ओके, मग पाहूया आपण आता प्रत्यक्ष एखादा धातू ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया कशी करतो. पहा, जर समजा आपण एखादं भांड घेतलं किंवा एखादी अशी वस्तू घेतली, धातूचे काही तुकडे एका चमच्यामध्ये घेतले आणि त्याला जर आपण उष्णता द्यायला लागलो तर धातू जळतो का? प्रत्यक्षात तशी अभिक्रिया आपल्याला दिसत नाही. पण काही विशिष्ट परिस्थितीमध्ये मात्र धातू ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया दर्शवतात. त्या वेगवेगळ्या विशिष्ट कंडिशन्सचा आपण थोडक्यात या ठिकाणी आढावा घेऊया. नंबर 1, सगळ्यात महत्त्वाचा आहे अतिशय क्रियाशील धातू जर कोणता असेल तर तो आहे सोडियम. काय होतं सोडियमचं ते आपण थोडंसं या ठिकाणी पाहूया. चला तर मग मित्रांनो, आपण ही सोडियम बरोबर होणारी जी अभिक्रिया आहे, या अभिक्रियेचं संतुलित रासायनिक समीकरण मांडून स्पष्टीकरण देता येतं का ते आपण पाहूया. लेट अस सी हियर. Now, sodium, its symbol is Na, that is molecular formula is also Na. This Na reacts with oxygen to form Na2O, that is sodium
oxide is formed. Now, therefore, anyone can conclude that this reaction is not a balanced reaction. Then how to balance it, that we have to discuss. Now, मित्रांनो, या ठिकाणी पहा, इथं ऑक्सिजन अणूंची संख्या आहे 2. साहजिक आहे, समीकरणाच्या उजव्या बाजूला सुद्धा ती 2 असली पाहिजे. परंतु इथं आपण 2 लिहू शकत नाही, कारण याचं मॉलिक्युलर फॉर्म्युलाच आहे Na2O, त्यामुळे तो आपल्याला बदलता येत नाही. म्हणून आपण या ठिकाणी सहगुणक कोइफिशियंट आपण या ठिकाणी मांडायचा आहे 2Na2O. आता अशा पद्धतीने मांडल्यामुळे ऑक्सिजनची समस्या संपुष्टात आली, परंतु सोडियमची समस्या नव्याने निर्माण झाली. तर सोडियम किती झाले, 2 4 इतके तयार झाले. आणि म्हणून मग आपल्याला इथं सुद्धा सोडियमच्या पुढे 4 लिहावं लागेल. दिस विल बी द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सोडियम. हियर दिस sodium reacts with oxygen to form sodium oxide. ओके, मग आता काही मित्रांना असा प्रश्न पडला असेल की ही अभिक्रिया कोणत्या विशिष्ट परिस्थितीमध्ये होते. तर मित्रांनो, लक्षात घ्या की सोडियम हा अतिशय क्रियाशील आहे. Sodium is a very highly reactive metal. Therefore, it reacts with atmospheric oxygen readily. म्हणजे असाच उत्स्फूर्तपणे, सहजपणे पेट घेतो. अगदी कमी तापमानाला सुद्धा तो पेट घेतो. म्हणजे त्याची ऑक्सिजन बरोबर कॉम्बिनेशन रिएक्शन होते, त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि मग त्याचं ऑक्साईड तयार होतं, सोडियम ऑक्साईड. यासाठी काही वेगळी परिस्थिती निर्माण करण्याची गरज नसते. याला उष्णता द्यावी लागत नाही किंवा काहीतरी आगीचा काही संबंध त्या ठिकाणी आणावा लागत नाही. तरी सुद्धा ही आपोआप घडणारी प्रक्रिया आहे. इतका हा सोडियम क्रियाशील आहे. आणि म्हणून हा सोडियम कधीही हवेमध्ये उघडा ठेवता येत नाही. इट कॅनॉट बी एक्सपोज्ड टू एअर बिकॉज as soon as it comes in contact with the atmospheric oxygen, it catches fire. Oxidation of sodium takes place and therefore it is very dangerous. We cannot handle it with hands. आपण हाताने त्याला हाताळू सुद्धा शकत नाही. तर मग हे सोडियम मग ठेवायचं कुठं? ओके, सोडियम इज टू बी केप्ट अंडर केरोसिन और इमर्स्ड इनटू द केरोसिन. केरोसिन बरोबर मात्र त्याची अभिक्रिया होत नाही. देन द नेक्स्ट मेटल इज केलियम, दैट इज पोटॅशियम. नाउ लेट अस सी व्हाट हैपेंस इन केस ऑफ द केलियम. Friends, potassium reacts with oxygen to form again the same type of reaction, that is oxide of potassium is formed. Its molecular formula is K2O. Now again we have to balance this chemical reaction. Oxygen, number of oxygen atoms are 2 to the LHS. We have to take 2 oxygen atoms to the RHS. Therefore, again here same problem will be created. Number of atoms of potassium will be 4. Then we have to balance this number of potassium atoms to the left hand side also. Okay, this is the reaction between the potassium and oxygen. Likewise, also we can study, or we have already studied about the oxidation reaction of magnesium. Let us see what happens in case of the magnesium. When magnesium is heated strongly in air, then it reacts with oxygen to form MgO, that is magnesium oxide. A white ash is formed of the magnesium oxide. Now here we have to balance it, as here number of oxygen atoms are 2. Therefore here also
we have to write 2 MgO, and to balance it again we have to write 2 Mg. Therefore 2 Mg plus O2 is equal to MgO. Such type of chemical reaction occurs in case of the metals. Most of the metals react in this manner. Exceptions are sodium and potassium readily react with oxygen to form their oxides. We have to heat magnesium so that there is formation of magnesium oxide. It will be burnt, magnesium oxide will be formed. In case of calcium and higher metals, we have to heat them strongly, and then only their oxides will be formed. म्हणजे सुरुवातीचे हे जे दोन धातू आहेत जे अतिशय क्रियाशील आहेत, यांना उष्णता सुद्धा द्यावी लागत नाही, ते आपोआपच अभिक्रिया करतील आणि पटकन त्यांचं ऑक्साईड तयार होईल. परंतु पुढं मॅग्नेशियमला मात्र उष्णता द्यावी लागेल, कॅल्शियमला सुद्धा उष्णता द्यावी लागेल. त्यासारखे आणखी इतर जे काही धातू आहेत या सर्वांना विशिष्ट प्रमाणामध्ये उष्णता देऊन त्यांचे छोटे छोटे तुकडे करून आपल्याला त्यांना उष्णता द्यावी लागेल. अशी उष्णता दिल्यानंतरच त्यांचं ऑक्सिडेशन होईल, त्यांची ऑक्सिडीकरणाची अभिक्रिया पूर्ण होईल. ओके, आता अशा पद्धतीनं तयार झालेले हे जे ऑक्साइड्स आहेत, या ऑक्साइड्सचं पुढं काय, हे जर पाण्यात विरघळलं तर यांचं काय होईल याच्याबद्दल आता आपण पाहूया. चला तर मित्रांनो, आता आपण पाहूया की एखाद्या धातूचं ऑक्साइड जर पाण्यात विरघळलं तर त्याचं काय होतं ते आता आपण पाहू. Okay, let us see here. Here there is the sodium oxide. If this sodium oxide reacts with H2O, then there is formation of NaOH, that is sodium hydroxide will be formed. The molecular formula will be NaOH, and two molecules of NaOH are formed. Here sodium oxide reacts with water to form sodium hydroxide. Here hydroxide is formed, and these hydroxides are nothing but this substance is basic in nature. Likewise, the next case will be of potassium oxide. It will also react in the same manner, so that there will be formation of 2KOH, that is potassium hydroxide will be formed. This is also basic in nature. Okay, and the next condition is of magnesium oxide, MgO. This magnesium oxide reacts with water to form MgOH twice. That means here this is the magnesium oxide, metal oxide, this is water, and this formed product is of magnesium hydroxide. This is also basic in nature. मित्रांनो, या ठिकाणी आपण जरूर हे लक्षात घ्या की कोणत्याही धातूचं ऑक्साईड जर घेतलं, हे ऑक्साईड पाण्यात विरघळलं तर आपल्याला त्यांचं हायड्रॉक्साईड मिळतं. म्हणजे सोडियम पाण्यात विरघळला किंवा सोडियम पाण्यामध्ये टाकला तर त्याची पाण्याबरोबर अभिक्रिया होते आणि सोडियम हायड्रॉक्साईड हा पदार्थ तयार होतो. अगदी त्याच पद्धतीनं किंवा पोटॅशियम ऑक्साईड पाण्यात टाकला तरीही त्याची सुद्धा अभिक्रिया याच पद्धतीनं होते आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड हा पदार्थ तयार होईल. त्याच पद्धतीनं मॅग्नेशियम ऑक्साईडची पूड किंवा जी पावडर तयार झालेली असेल ती पाण्यामध्ये टाकली तर त्यांची अभिक्रिया होते, संयोग होतो आणि त्या ठिकाणी मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड हा पदार्थ तयार होतो. हे सर्व पदार्थ बेसिक आहेत, म्हणजे आम्लधर्मी आहेत. हे सर्वच्या सर्व पदार्थ आम्लधर्मी आहेत.
म्हणजे आम्लाच्या विरुद्ध गुणधर्म दर्शवितात. म्हणजेच यांच्यापासून OH आयन हे पाण्यामध्ये टाकल्यानंतर विरघळलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला किंवा सुटे झालेल्या अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारचे आम्लारीधर्मी पदार्थ यांच्यापासून तयार होतात. त्यामुळं सर्वच्या सर्व धातूंच्या ऑक्साईड्सना आपण आम्लारीधर्मी गुणधर्म असलेले पदार्थ असं म्हणत असतो. सर्वच्या सर्व धातूंचे ऑक्साईड्स आम्लारीधर्मी असं आता आपण म्हटलंच आहे. परंतु यातील जे आम्लारीधर्मी पदार्थ किंवा आम्लारीधर्मी पदार्थ पाण्यात विरघळतात त्यांना आपण अल्कली म्हणतो. वी कॉल देम ॲज अल्कली. पण जे पाण्यात विरघळत नाहीत त्यांना मात्र आपण आम्लारी असंच फक्त म्हणतो. म्हणजे त्यांना आपण बेसिक असंच म्हणू. अल्कली सुद्धा बेसिकच आहेत, आम्लारी सुद्धा बेसिकच आहेत, परंतु हे पाण्यात विरघळणारे आहेत म्हणून त्यांना आपण अल्कली म्हणायचं आहे. धन्यवाद.